नमस्कार, मी विशाल लाहोटी। आपल्या समाजात स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल खूप मोठे गैरसमज आहेत। आजही यासाठी वेडेपणा किंवा भूतबाधा असे शब्द वापरले जातात। 24 मे या जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून मला या आजारामागचं मानसशास्त्र सोप्या भाषेत सांगणं गरजेचं वाटलं, म्हणून खरं तर हा व्हिडिओ। इथे आपण सर्वात महत्त्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे। स्किझोफ्रेनिया म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी नाही, तर हा मेंदूचा एक सिव्हिअर आणि दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीचा वास्तवाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो। या आजाराची लक्षणं प्रामुख्याने 2 प्रकारात विभागली जातात, ज्यातील पहिल्या वरवर दिसणाऱ्या लक्षणामध्ये रुग्णाला डिल्युजन्स म्हणजे ठाम पण चुकीचे भ्रम होतात, जसे की कोणीतरी त्याच्या विरुद्ध खूप भयंकर षडयंत्र रचतंय, आणि सोबतीलाच हॅल्युसिनेशन म्हणजे कोणी नसताना कानात आवाज येणे किंवा प्रत्यक्षात समोर कोणी नसताना सुद्धा एखादी व्यक्ती स्पष्टपणे उभी असलेली दिसणे, जे भास या रुग्णासाठी 100% खरे असतात। तर दुसऱ्या बाजूला उणिवा दाखवणाऱ्या लक्षणांमुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या सुस्त होत जाते, ज्यामध्ये भावना शून्य होणे, स्वतःला खोलीत कोंडून घेणे किंवा स्वतःची काळजी घेणं पूर्णपणे बंद करून टाकणे, अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो। हा आजार कोणत्याही भूताखेतामुळे किंवा व्यक्तीच्या वैचारिक कमकुवतपणामुळे होत नाही। आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे केमिकल असते। मेंदूच्या विशिष्ट भागात या डोपामाइनचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त वाढले की भास आणि भ्रम व्हायला सुरुवात होऊ शकते। अनेकदा याला जेनेटिक्स किंवा क्रोनिक मेंटल स्ट्रेस कारणीभूत ठरते। मग यावर उपाय काय? अनेकांना असं वाटतं की हा आजार कधीच बरा होऊ शकत नाही, पण खूप मोठा गैरसमज आहे। योग्य वेळी उपचार सुरू केल्यास रुग्ण अतिशय सामान्य आणि चांगलं आयुष्य जगू शकतो। यासाठी सायकॅट्रिस्ट आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांची एकत्र उपचार पद्धती फायदेशीर ठरते। सायकॅट्रिस्ट मेंदूतील केमिकल बॅलन्स राखण्यासाठी औषधं देतात, आणि आम्ही म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट CBT थेरपीद्वारे रुग्णाच्या मनातील भीती आणि चुकीचे भ्रम दूर करतो आणि त्यांचे रिहॅबिलिटेशन करतो। थोडक्यात औषधामुळे मेंदू शांत होतो आणि CBT थेरपीमुळे मन खंबीर होतं। शेवटी सर्वांना एकच विनंती, अशी लक्षणं दिसल्यास ती लपवून न ठेवता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या। अंधश्रद्धेच्या आणि अज्ञानाच्या नादी लागून वेळ वाया घालवू नका। या रुग्णांना उपरोधाने हसण्यापेक्षा एम्पथी आणि आपलेपणाची गरज असते, हे आपण समजून घ्यायला हवं। चला तर मग या जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त आपण सर्वजण मिळून समाजात जागरूकता निर्माण करूया। धन्यवाद।